टाइम्समध्ये आपलं स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पाचरळ येथे पशुपालक श्री जतीन बाबाजी झोरे यांची 9 जनावरे विष प्रयोगामुळे दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली. आपल्या 40 जनावरांच्या दुग्ध व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या झोरे यांनी 8 एप्रिल 2026 रोजी नेहमीप्रमाणे गुरे चरण्यासाठी सोडली होती. मात्र त्यातील 9 जनावरे रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. शोधाशोध सुरू असताना 9 एप्रिल रोजी पाचरळ नदीकाठी एक रेडकू मृतावस्थेत आढळले, तर 10 एप्रिल रोजी घोसाळे फाटा येथे 4 म्हशी तडफडताना दिसल्या. यापैकी 2 म्हशींचा मृत्यू झाला असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर म्हस्के यांच्यामार्फत जखमी जनावरांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची अधिक चौकशी केली असता संशयित आरोपी संतोष घोसाळकर यांनी मुरघासामध्ये विषारी औषध मिसळून या मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्याची माहिती समोर आली आहे. या क्रूर कृत्यामुळे झोरे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंडणगड येथील कार्यकारी संपादक दीपक भोगल यांची रिपोर्ट. वर्षाचा तो इथनं जाऊन पाणी आणि काल ही आम्हाला घटना समजल्यानंतर आम्ही आलो. काल डॉक्टरना फोन केला, ते बोलले उद्या येतो सकाळी. ते आता येतील, अजून आले नाही. आणि त्या संतोष घोसाळकर म्हणून तिथं कंपाऊंड आहे रस्त्यावर, तिथं त्याचा कंपाऊंड काटे लावलेले आहेत का, कंपाऊंड ओके नाही. आणि हर दिवस आम्हाला त्याची शंका किंवा तो मारामारी करतो, घरी येऊन शिव्या देतो बायका पोरांना सगळ्यांना. संतोष घोसाळकर काय सध्या म्हणजे काय कुठल्या कार्यकर्ता वगैरे आहेत काय ते? हो, कार्यकर्ता म्हणजे शिवसेनेचा पहिला होते. शिवसेनेचे कार्यकर्ते पहिला होता. कुठल्या पक्षाचे ते आता एवढं काय माहिती नाही, पण कार्यकर्त्या म्हणजे असा करतो, मारामारी करायला तो त्या जोरावरती दादागिरी करतात. अच्छा, ठीक आहे. संतोष घोसाळकर. अच्छा, तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशामुळे मेले असेल त्याच्यामुळे? त्याचा गडी काल बोलला की विष, मी त्याला असं बोललो नाही म्हैस मेले वगैरे. त्याला काल फक्त चौकशी करायसाठी विचारलं काय केलं करे, तो बोला काल मग की विष टाकलाय, मुरघास आणलंय, मुरघास वरून आणून त्याच्यामध्ये विष कालवलंय आणि त्यानेच ठेवलाय. मी गेलो नाही. तो गडी बोला मी नाही गेलो, म्हातारीने म्हणजे शेटनीच ठेवलंय असं बोललो. म्हणजे त्याच्यामुळे तुमचे विषबाधा झाल्यामुळे म्हैस मेले असं तुमचा संशय आहे? अच्छा, हे तुमची एकच म्हैस आहे की? नाही, आमचा पारंपरिक धंदा आहे. आमच्या 20-25 म्हशी आहेत, गायी आहेत, बकरी आहेत. आणि पाडा पण तुमचा मेला म्हणजे? 2 वर्षाचा रेडा. 2 वर्ष. कधी मेला? परवा गुरुवारी. तो पण विषबाधानेच मेला का? अच्छा, याबाबत तुम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे का? नाही, अजून केलं. पोलीस पाटलांना कळवलंय का? पोलीस पाटलांना आता कळवलं. अच्छा, मेडिकल डॉक्टर वगैरे असं तुमच्या त्या आता येत आहे, डॉक्टरने कळवलंय. ते बोलले येतोय. अच्छा, सध्या तुमची मागणी काय आहे आता? मागणी काय नाही, फक्त एवढीच की आम्हाला फक्त न्याय मिळून द्यावा की गुरांसाठी. आता सरकारने जरी आम्हाला देतं तर आम्हाला चाऱ्याचा बंदोबस्त करून द्यावा. अच्छा, हे आता ही म्हैस आहे, जर तुम्ही आता जर नवीन म्हैस घ्यायला गेले तर तिथं काय खर्च असतो अंदाजे आता घ्यायला गेले तुम्ही? जरी तिची कंडिशन 70,000ची किंमत. आता ही म्हैस तुम्हाला दूध देते का? गाभण आहे. म्हणजे 2 जीव घेतलेत त्यांनी. 2 आणि तो पाडा तुमचा म्हणजे 3 जीव घेतलेले आहेत. दुसरी एक म्हैस संतोष घोसाळकर यांनी, बरोबर ना? असं तुमचा संशय आहे त्यांच्यावरती? कारण त्यांच्या माणसाने सांगितलं की अजून आजारी आहे, घरी एक घरी आहे. घरी आहे ना तुमच्या? ठीक आहे, चालेल. आणि ते मेलेला पाडा कुठे तुमचा? तिथंच पडलेला आहे ना? पाण्यात प्यायला तिथंच फळातच मेला. ठीक आहे, चालेल. बाहेर काढून ठेवला. धन्यवाद. हां, नमस्कार. ते पाचरल विभागात जी घटना घडली होती की ते म्हैस वगैरे काय विषबाधाने मेलेले आहेत आणि संतोष घोसाळकर यांच्यावर त्यांचा आरोप आहे आणि पोलीस पाटील आता आपल्या समोर आहेत. सर, नाव काय तुमचं? आशिष घोसाळकर, आपले घोसाळे गावचे ते पोलीस पाटील आहेत. आपण त्यांच्याकडे माहिती काढूया. सर, काय वाटतं तुम्हाला? सर, मला सकाळी 8:30-9च्या दरम्यान मोहन शेडगेंनी फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली की आपल्या विभागात अशी एक म्हैस आजारी होऊन पडलेली आहे. बरं. पोलीस पाटील तुम्ही घटनास्थळी या. मी पाहणी तिथं जाऊन केल्यानंतर त्यांच्या वस्तुस्थिती मी त्यांना विचारली हे कशामुळे घडलेलं आहे. तर त्यांनी संतोष घोसाळकरांचं नाव घेतलं की त्यांनी त्यांच्या कंपाऊंडमध्ये असं विष ठेवलेलं होतं. ते माझ्या म्हैशीने खाल्ल्यामुळं माझ्या म्हैशीची अशी परिस्थिती झालेली आहे. बरं. अशी त्यांनी एक वस्तुस्थिती त्यांनी समजून सांगितलेली आहे तिथं. बरं. घटनास्थळावरनं मी आमचे बीट अंमलदार सुकाळे मॅडम यांना पण ते घटनास्थळावरनं माहिती दिलेली आणि ताबडतोब घटनास्थळावर डॉक्टर आलेले आहेत. डॉक्टर आता पुढची तिथे म्हैशीवर प्रथम उपचार चालू आहे. तुमचा अंदाज काय आहे? वैयक्तिक ह्या विषयाची गांभीर्य जर बोलायला गेलो तर 2 वर्षापासून जतीन यांची गुरं म्हैशी या संतोष घोसाळकरच्या कंपाऊंडमध्ये 2 वर्ष सतत फिरत आहेत. बरं. 2 वर्षापासून त्याच्या नावाच्या सतत तक्रारी होत्या माझ्याकडे. मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या तक्रारी बीट अंमलदारांच्या समोर
मी मांडलेल्या होत्या हं. आणि सतत म्हणजे वर्षाच्या 8-15 दिवसांनी त्याची तक्रार येत होती संतोष घोसाळकर. म्हणजे त्याची त्यांच्या तक्रार कंपाऊंड करत त्यांच्या होते. कंपाऊंडमध्ये कंपाऊंडमध्ये जतीन यांची जनावरं घुसतात ही तक्रार तुमच्याकडे तक्रार कंटिन्यू होती. कंटिन्यू होती. मग याचा शेवटचा पर्याय हा आहे का हा ह्याच्या आता जे तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई केली मग? ह्याच्यावर मी त्याला गावामध्ये घोसाळ्या गावामध्ये बोलवून ग्रामस्थांची मिटिंग लावून त्याला जतीनला समज दिली बरं. की तुझी गुरं उन्हाळ्याप्रमाणे फिरतायत तर त्याच्यावर तू गुराखी म्हणून ठेव आणि झालेली नुकसान जी त्यांची आहे संतोष घोसाळकरांची ती तू त्यांना भरून दे. ते तारेचा तर त्यांनी मला उलट असं उत्तर दिलं की त्यांनी त्यांचं तारेचं कंपाऊंड टाकून घ्यावा, आमची गुरं ही अशाच पद्धतीने उन्हाळ्यात फिरणार अशी त्याची काय उलट उत्तर आली. त्यामुळे मी त्याला पोलीस स्टेशनला पण नेली, पण त्या ठिकाणी त्यांनी 30-35 हजार काय ते त्यांचं नुकसान देण्याचं त्यांनी ठरवलं आणि पण ते काही पैसे त्याला दिले नाही. पण सतत मला असं वाटतं त्यांना त्रास होता म्हणून त्यांनी एक 8 दिवसापूर्वी त्यांच्या जागेमध्ये हुंदीर मारण्यासाठी आणि घुस मारण्यासाठी काही औषध ठेवला आणि त्याची पूर्वकल्पना त्यांनी बाजूच्या गुरमालकांना दिली होती. पोलीस पाटील म्हणून मलाही दिली. मी ती गुरमालकांना पण सांगितली की अशी अशी वस्तू अशा कंपाऊंड तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं का की असं औषध ठेवलेलं आहे का कंपाऊंडमध्ये असं? पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिलेली आहे आणि पोलीस काय बोलले? संबंधित गुरमालकांना पण दिली की बाबा तुमची गुरं आसपास फिरू नये, मी असं तिथे केलेलं आहे. अच्छा, विभागातले बीट ऑफिसर कोण आहेत? सुकाळे मॅडम म्हणून त्यांना ही माहिती दिल्यानंतर ते काय बोलल्या? त्यांनी आता घटनास्थळावरती येणार आहेत थोड्या वेळात ते. बरं. आणि आता पुढील पंचनामा काय होतोय. ठीक आहे. मग तुमचा का म्हणजे असं ह्यांचा वैयक्तिक वाद आहे का असं तुमचं वाटतं? नाही, वैयक्तिक वाद असा नाही. एखाद्या माणसाला सतत सारखं तक्रारी देऊन तो पण माणूस कंटाळलेला आहे. वास्तविक जे काय विष प्रयोग झाला किंवा अशा ह्या गोष्टी ह्या कायद्याच्या बाजूने आहेत, त्याचं कायद्याने पुढं काय ते सोक्षमोक्ष लागेल. बरं. परंतु मला वैयक्तिक माझं मत आहे की गुरमालकांनी पण आपल्या गुरांची काळजी घ्यावी आणि जे कंपाऊंड धारक आहेत त्यांनी पण समोरच्या गुरमालांचं नुकसान होऊ नये त्याची त्यांनी काळजी घ्यावी. बरं, धन्यवाद. नमस्कार. आपल्या मंडणगड तालुक्यातील आता डॉक्टर मस्के साहेब प्रत्यक्ष जागेवर आलेत. सर, काय सांगाल तुम्ही? हे आता दुर्घटना एवढी घडलेली आहे, काय याबाबत काय सांगाल तुम्ही? म्हैस तर आता सध्या आजारी आहे, पडलेली आहे, आडवी आहे. ट्रीटमेंट आमचं सध्या चालू आहे. अजून काही लगेच 100% कुठल्याही निदानावरती जाता येईना. पण आधी पहिलं जे जनावर जिवंत आहे त्याला वाचवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. बरं. सलाईन वगैरे भरपूर लावलेत आम्ही आता. आताच्या प्रत्यक्ष लक्षणांवरून तरी अशक्तपणा दिसतोय तिच्यामध्ये. बरं. आता सलाईन लावल्यामुळे एखाद्या वेळेला तिचा अशक्तपणा कमी होईल आणि उठून उभी राहील. बरं. सर, शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की विषबाधा झालेली आहे त्याला आणि काल संतोष घोसाळकर यांचा कंपाऊंड बाजूला आहे आणि त्यांच्या माणसाने स्पष्ट यानं सांगितलं होतं की आमच्या शेटनी त्याच्यामध्ये विष काळवलं आहे. तर तुमचा अंदाज काय? असा भाग असेल का याच्यामध्ये असं मला वाटतं? विषबाधेबद्दल इतक्यात लगेच निदानावर जाता येणार नाही मला. बरं. ट्रीटमेंट लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट केलेली आहे. बरं. रिस्पॉन्स कसा मिळतो त्याच्यावरती आपण ठरवूया. बरं, ठीक आहे. धन्यवाद सर. आता नमस्कार, काय नाव तुमचं? मी मोहन सकाराम शेडगे, राहणार घोसाळे, वाया सावरी फाटा. आता काय तुमचा अंदाज काय, म्हणजे कशामुळे म्हैस मेली असेल? खरं म्हणजे आमच्या गावचे ग्रामस्थ श्री संतोष पांडुरंग घोसाळकर यांचं घोसाळे फाटा येथे कंपाऊंड आहे काजू कलमांचं. बरं. परंतु ते कंपाऊंड बंदिस्त नाही आहे, उघडं आहे. आणि काय होतंय की लोकांची गुरंढोरं आहेत, लोक आता सांभाळत आहेत. आम्ही त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही तार कंपाऊंड टाका. बरं. कंपाऊंड बंद म्हणजे बंदोबस्त करा, बंदिस्त करा. बरोबर. परंतु ते ऐकायला तयार नाही आहेत. आणि एक 4 दिवसापूर्वी ते असे बोलून गेले. माझा मुलगा आहे किंवा सिद्धेश घोसाळकर यांच्याकडे ते बोलून गेले की जर अशी जनावरं गुरं येत राहिली तर मी नूर घासामध्ये विष कालवून ठेवीन. आणि खऱ्या अर्थाने 4 दिवसानंतर त्यांनी जे गोष्ट बोलले आणि हे आज ह्या माझ्या बांधवांचे जे धनगर समाजाचे आहेत हे जतीन वगैरे त्यांची म्हैस बघा आपल्या पुढ्यात आहे, बिचारी तडपडते. आणि कालच त्यांचा एक रेडकू असाच मिळाला. आणि एक म्हैस त्यामुळं संतोष घोसाळकर यांची ही दहशत निर्माण झालेली आहे. शेतकऱ्याची गुरंढोरं ठीक आहे की मोकाट सोडायला नको, पण बाकीच्या ज्यांच्या लागवडी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या कंपाऊंडचा व्यवस्थित बंदोबस्त करावा. पण दादा, तुम्हाला काय वाटतं, हा शेवटचा पर्याय आहे का? हा शेवटचा पर्याय नाहीच आहे ना. जनावरांना मारणं शेवटचा पर्याय आहे का? आज त्या बिचाऱ्या गरीब बांधवाची 70,000चं हे नुकसान झालेलं आहे. तो रेडकू कालचा जवळजवळ 20-22 हजाराचा म्हणजे 90. आणि आणखीन एक म्हैस वाटतं घरामध्ये वीज पिऊन म्हणजे किती लाखाचं नुकसान केले त्यांनी? जवळजवळ 1.5-2 लाखाचं त्यांचं 1.5 लाखाचं तर निश्चितपणे नुकसान झालं. तुमची मागणी काय आहे या माध्यमातून? याचं नुकसान संतोष घोसाळकर यांचा आमच्या
100% आमचा त्या माणसावर संशय आहे आणि त्यांनी याची भरपाई करून द्यायला पाहिजे. बिचारे, आपल्याला माहिती आहे धनगर समाज हे गाई गुरं आणि त्यांच्या दूध व्यवसायावर जगणारी हे लोक आहेत आणि असं जर लाख सव्वा लाखाचं जर हे नुकसान झालं तर त्या माणसाने जायचं कुठं? बरं, तर धन्यवाद. संतोष घोसाळकर यांना या गोष्टीचं खऱ्या अर्थानं त्यांच्यावर कायदेशीर कार्याच्या माध्यमातून आता आम्ही जाणारच आहोत आणि दहशत पसरवणारा हा माणूस आहे, एवढंच मला सांगायचं आहे. अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स. नमस्कार.